1 कप हा तांदूळ घेतलेला आहे आणि 3 कप डाळ घेतलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता हे सेपरेट धुवून आपल्याला भात आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे आणि आपली डाळ जी आहे तीही आपल्याला शिजवायला ठेवायची आहे. तर चला, तर मी हे सगळं 2-3 पाण्यामध्ये धुवून धुते. ते बघा, आपण चांगले तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि भात आपण शिजायला ठेवूया. त्यानंतर आपण डाळही चांगली धुतलेली आहे, ती पण आपण गॅसवरती आता शिजायला ठेवूया आणि डाळ भात आपण चांगलं शिजून घेऊया पहिला. बघा, तर आपल्याला भातामध्ये थोडासा मीठ घालायचं आहे, तर थोडा आपण मीठ घालून घेऊया. आपल्याला तांदळाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि डाळीचं प्रमाण जे आहे ते जास्त क्वांटिटी घ्यायची आहे. आणि आपण त्यानंतर मी इथे 1 टोमॅटो चांगला कापून घेते, तो बारीक चिरून घ्या. आणि जेव्हा आपली डाळ शिजते ना, त्यावेळेसच हा टोमॅटो जो असतो ना, तो डाळीमध्ये चांगला शिजला गेला जातो. त्यामुळे मी डाळीमध्ये 1 टोमॅटो चांगला घेतलेला आहे मोठा, आणि तो घालत आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला, हा जो टोमॅटो आहे तो आपण डाळीमध्ये घालूया आणि लगेचच आपल्याला डाळीमध्ये मीठ आणि हळद घालायची आहे. ते बघा, इथे मी मीठ घालत आहे डाळीत आणि त्यानंतर हळद जी आहे तीही डाळीमध्ये मी घातलेली आहे. चांगली इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण, ती पण आपण डाळीमध्ये टाकूया. आणि त्यानंतर इथे 2-3 कढीपत्ताचे पानं घेतलेले आहेत, तेही आपण यामध्ये घालणार आहोत. तर चला, याला चांगलं आपण शिजून घेऊया. आपण थोडंसं लसूण घेतलेलं आहे, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला कांदे आहेत ना, ते चांगले असे बारीक चिरून घेऊया, बारीक चिरून घेऊया. आणि मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला असे 4 भाग करायचे आहेत. लसूण जो आहे आपल्याला चांगला ठेचून घ्यायचा आहे. हे बघा, लसूण हा ठेचलेला आहे. त्यानंतर आपल्याला असं चांगला असं बारीक चाकूने कटिंग पण करूया. हे बघा, हे सगळं आपलं बारीक करून झालेलं आहे. तर फोडणी कशी द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपली इकडे डाळ जी आहे त्याला चांगला उकळ आलेला आहे आणि ती चांगली शिजत आहे. जी आपली डाळ होती ती चांगली शिजली गेलेली आहे, तर तिला आपण असं खाली घेऊया. त्यानंतर इथे जो भात होता आपण शिजवलेला तो चांगला शिजलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे कढई जी आहे गरम आहे म्हणून मी कढई इथे ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चम्मच, 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये हिंग घातलेला आहे थोडासा. त्यानंतर इथे आपण मोहरी घातलेली आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि लसूण जो होता तो आपण यात घालणार आहोत. चांगलं असं फ्राय करून घ्या. लसणाला बघा चांगला असा कलर सुटलेला आहे. लगेचच आपल्याला मिरची घालायची आहे. या मिरचीलाही चांगली आपण फ्राय करून घेऊया. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत हे डाळ खिचडी बनवली जाते आणि लहान मुलं किंवा म्हातारी माणसं वयस्कर असतील ते आजी आजोबा आपले किंवा आपणही खाऊ शकतो, असं काही नाही. पण खूप छान होते आणि खायला पण चांगली लागते. चला, वास त्याला सुंदर येतोय. हे बघा, चांगलं आपण फ्राय करून घेऊया. आणि आपण यामध्ये टॅमॅटो नाही घातलेला, कारण की ऑलरेडी आपण डाळीमध्ये टॅमॅटो घातला होता. मुलं काय करतात, जर फोडणीला घातला तर तो शिजला जात नाही, त्यामुळे ते काढून टाकतात. आणि इकडे बघा आपला चांगला शिजलेला आहे, त्यामुळे मुलं काढू शकत नाही. चला, तर इकडे आपला चांगला कांदा फ्राय होत आहे. जो आपण इथे भात जो शिजवलेला होता ना, बघा गरम आहे आणि आपण एकदम थोडंसं राईस घेतलेलं होतं. थोडंसंच राईस आहे, आपलं जास्त नाही आहे, तो आपण यामध्ये घालणार आहोत. हे बघा, चांगलं याला पहिला फ्राय करून घेऊया.
अशा पद्धतीमध्ये तुम्ही एकदा तरी बनवून बघा. खूप डाळ खिचडी जी आहे ना ती खूपच चांगली लागते खायला. जर तुम्हाला यामध्ये मटारच्या शेंगा वगैरे घालायचे असतील तेही तुम्ही डाळीमध्ये शिजायला घाला. फ्लावर घालायची असेल तीही तुम्ही डाळीमध्येच घाला शिजण्यासाठी. आणि कारण की त्या भाज्या ज्या आहेत त्याही डाळीमध्ये चांगल्या शिजल्या जातील. तर ही डाळ जी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. पूर्ण डाळ आपण यामध्ये घातलेली आहे आणि चांगलं असं आपण एकजीव करून घेऊया डाळीला. तर हे बघा आपली डाळ जी आहे ती भातामध्ये चांगली मिक्स झालेली आहे. हे बघा आणि याला आपण थोडं 2 मिनिटं झाकण ठेवूया यावरती. 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे जे मी घेतलेलं आहे 1 चमच मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडा अर्धा चमच मी गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमच जिरं आणि थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गरम तेलामध्ये जे आपण हे मसाले आहेत ते आपण घालणार आहोत. चांगलं असं लगेच आपल्याला त्या डाळीमध्ये आपल्याला लगेचच घालायचं आहे. तडका द्यायचा आहे चांगला डाळीला आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा मिक्स करून घ्या, एकदम एकजीव करून घ्या. आणि बघा ही जी वास एवढा छान येतोय ना. ही बघा ही जी कोथिंबीर होती बारीक चिरलेली तीही मी यात घातलेली आहे आणि आपला डाळ तडका जो आहे तो झालेला आहे आणि खूप सुंदर हा वास पण येतोय आणि खायला पण खूप छान लागते. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही डाळ खिचडी बनवून बघा एकदा तरी, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.